सर्वांना नमस्कार. दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण केंद्र शिवाजी विद्यापीठद्वारे आयोजित एम.ए. इतिहास भाग 2 सेमिस्टर 4 साठी प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांसाठी कॉन्टेम्पररी वर्ल्ड 1991 to 2020 म्हणजे समकालीन जग 1991 ते 2020 या पेपरचं संपर्कसत्र आज दिनांक 9 एप्रिल 2025 मध्ये आपण आयोजित करत आहोत. हा पेपर जो आहे तो तुमचा कंपल्सरीचा पेपर आहे. या सेमिस्टरला तुम्हाला कंपल्सरीचे 3 आणि ऑप्शनलचा 1 असं मिळून टोटल 4 पेपर आहेत. यातला विमेन इन इंडियन हिस्ट्री नावाचा पेपरचं संपर्कसत्र याच्या आधी पार पडलेलं आहे. तर आज आपण कंटेम्पररी वर्ल्ड 1991 to 2020 या पेपरच्या संपर्कसत्रामध्ये या पेपरची माहिती घेऊयात. त्यामध्ये सर्वप्रथम आपण त्या पेपरचा जो काही ऑब्जेक्टिव्ह आहेत ते पेपर शिकण्याचे, तर पेपरच्या माध्यमातून आपल्याला नेमकी काय माहिती मिळेल, काय गोष्टी आपल्याला त्याच्यात शिकायच्या आहेत, ते समजण्यासाठी आपण पेपरचे ऑब्जेक्टिव्ह सर्वात आधी पाहणार आहोत. त्यानंतर पेपरचा आपण घटकनिहाय आढावा घेऊया आणि या दरम्यान मी तुम्हाला जी काही पुस्तकांच्या व्यतिरिक्त जी काही माहिती सांगता येईल ती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. आणि याच्यामध्ये काही जो काही समान धागा आहे या सगळ्या अभ्यासक्रमामध्ये वेगवेगळे चॅप्टर जरी असले तरी त्यातून ते थोडं आपल्याला समजून घेता येईल. आता मागे पण तुम्हाला एक पेपर झालेला आहे. मागच्या पेपरचं नाव काय होतं तुमच्या? असाच एक पेपर होता, काय नाव होतं त्याचं? मी 2 प्रश्न त्याच्यावर विचारेन तुम्हाला. तर 2 प्रश्नांची उत्तरं मला अपेक्षित आहेत. मागच्या वेळी या नावासारखं साधर्म्य असलेलं पेपरचं नाव काय होतं? बोला. थेट माईक अनम्यूट करा आणि बोला. आपण बोलल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. त्यामुळे बोलायला पाहिजे. हॅलो. हा बोला. कंटेम्पररी वर्ल्ड 1950. तुमचा माईक जरा जवळ घ्या रिशांक. नाव माईक थोडा जवळ घेऊन बोला. ती 1950 ते 1991. बर. आता ह्या कॉन्टेम्पररी वर्डचा अर्थ काय आहे? हा, आणि हा एक पहिला प्रश्न. कॉन्टेम्पररी वर्ड म्हणजे त्याला तुम्ही मला मी अर्थ विचारला, तुम्ही म्हणणार समकालीन जग असं म्हणाल. तर ह्या समकालीन या शब्दाचा किंवा कॉन्टेम्पररी या शब्दाचा नेमका अर्थ काय? आणि दुसरा प्रश्न आहे की मागचा जो पेपर होता तो 1950 ते 1991 पर्यंत होता आणि आता तुम्ही काय करताय की 1991 पासून 2020 असा दुसरा पेपर शिकताय, बरोबर आहे? तर हे 1991 ला काय, 1991 ची काय भानगड आहे, काय 1991 चं काय महत्व आहे? 2 प्रश्नांची उत्तरं द्या मला. समकालीन किंवा कॉन्टेम्पररी म्हणजे काय आणि 1991 च काय? हे 1991 ला का बदलतं? 2 पेपराचे 2 का भाग झाले? आणि त्याच्यामध्ये वर्ष जे घेतले ते 1991 का घेतलेलं आहे? तर समकालीन जग म्हणजे हा, अगदी पूर्वीपासूनचा इतिहासाचा अभ्यास न करता आता साधारणतः काही 20 किंवा 20 ते 50 वर्षाचा जो अभ्यास असतो इतिहासाचा, तो अभ्यास म्हणजे समकालीन जग. आणि बर. 1991 चा तुम्ही संदर्भ मला विचारला, तर बरं, त्याला 1991 समकालीन आता फक्त प्रश्न त्याच्यात त्या प्रश्नामध्ये अजून एक प्रश्न, ठीक आहे, म्हणजे 50 वर्ष वगैरे आहेत त्याच्यात, बरोबर आहे. ते फक्त 50 वर्षापूर्वीच आहे म्हणून त्याला तसं म्हणतो आपण,
की अजून त्याचं काय कारण असू शकतं त्याला समकालीन म्हणण्याच्या ऐवजी समकालीन म्हणण्यासाठी? म्हणजे अगदी पूर्वीचा इतिहास नसून आता काही वर्षापूर्वी जो इतिहास घडून गेलेला आहे. म्हणजे आता समजा आता आपण 2025 मध्ये आहे ना, तर हा 2025 मध्ये जो आता जो काही घडामोडी घडतायत, बर त्या घडामोडींचा इतिहास काही 2-4 वर्षानंतर देखील छापून येऊ शकते पुस्तकामध्ये. त्या बर घटना पण समकालीन इतिहास असं म्हणतो. जो मला आता पूर्वीचा इतिहास बोला बोला हरीश बोला. जो पूर्वीचा इतिहास आहे, हा तो म्हणजे 1207 ते 1526 म्हणजे सुलतानशाहीचा इतिहास, 1526 ते जे काही 1818 पर्यंत असेल मराठ्यांचा इतिहास, आणि 1800 जेव्हा प्लासीची लढाई झाली त्यापासून ते आता ब्रिटिशांचा इतिहास 47 पर्यंत. तर तो पूर्वीचा इतिहास झाला. आणि आता जो समकालीन घटना ज्या घडलेल्या आहेत आताच्या काळामध्ये, त्या घटना पुस्तकामध्ये किंवा ह्याच्यामध्ये समकालीन इतिहास असे म्हणतात. दुसऱ्या प्रश्नाचं पण उत्तर आताच देतो सर. दुसरा जर प्रश्न मला विचारला तुम्ही की समकालीन इतिहासामध्ये 1991 चा संदर्भ काय, की नाही नाही अजून 1900 माझा पहिल्या प्रश्नाचं उत्तर द्या. अजून एक त्याच्यातून तो प्रश्न आहे काय तर तुम्ही समकालीनचा अर्थ सांगितला मग त्याला समकालीन या शब्दाच्या ऐवजी आपल्याला आपण असं म्हणू शकतो लेटेस्ट पास्ट ऑफ द वर्ल्ड बरोबर म्हणजे नजीकचा भूतकाळ हा लगतच्या भूतकाळातील जग असं आपण म्हणू शकतो सर हा लगतच्या भूतकाळातील जग असं आपण पेपरचं नाव देऊ शकलो असतो आपण त्याला समकालीन जग का म्हणतो काय वाटतंय तुम्हाला असं त्याच्याबद्दल सर हा हॅलो. बोला बोला सरला मला बोला असं वाटतं की समकालीन म्हणजे कंटेम्पररी वर्ल्ड म्हणजे समकालीन जग म्हणजे युरोप खंडामध्ये किंवा इतर खंडात म्हणजे जगामध्ये जे काय घडत असताना ह्या काळामध्ये त्या काळामध्ये आपल्या भारतामध्ये काय घडत होतं याचा सायमेंटेनियसली अभ्यास करणं म्हणजे कंटेम्पररी वर्ल्ड असावं. म्हणजे युरोप खंडामध्ये जे बदल झाले त्याचे पडसाद आपल्याकडे काय उमटले किंवा त्याचा आपल्यावर काय इफेक्ट झाला किंवा आपल्या ज्या घडामोडी आहेत त्याचा जगावर काय इम्पॅक्ट झाला याला रिलेट करणार असेल. बर ठीक आहे खरं माझं म्हणणं आहे की आपण त्याच्यात म्हणजे भारताशी संबंधित असं बघत नाही त्याच्यात म्हणजे तुमच्या पुस्तकामध्ये असं कुठेही त्या पद्धतीचं हे नसावं असं माझं मत आहे काय पण त्याच्यात तुम्ही जे सांगताय ना त्याच्यातच मी जो प्रश्न मी विचारला त्याचं उत्तर सामावलेलं आहे तुम्ही जो आता जे काही तुम्ही बोलला हा त्याच्यामध्ये तो दृष्टिकोन आहे ज्या संदर्भात मी प्रश्न विचारतो जागतिक दृष्ट्या सर समाजामध्ये बदल होत गेला. बर म्हणजे सामाजिक सांस्कृतिक हे बदल जगभरात घडत बदलत गेले. म्हणजे बर चित्रपट सृष्टी असू दे म्हणजे अनेक तरुणांची आवड निवड किंवा कलेला पण एक वेगळा वाव मिळत गेला किंवा त्याच्यातून एक वेगवेगळ्या निघत गेल्या नवीन नवीन बर म्हणजे सांस्कृतिक विकास होत गेला. बर मग त्याचं काय त्याला समकालीन म्हणण्याच्या मागे त्याचा काय संबंध या प्रश्नांचा या तुम्ही जे काही सांगितलं तुम्ही त्याचा समकालीन त्याला म्हणण्याच्या मागे काय फायदा किंवा काय त्याला कसं काय अप्रोप्रिएट होत ते बोला चला पुढचं बोला ह्याच्यातनं एक गोष्ट आपल्या समोर येत जाते बर ठीक आहे मी माझ्या पद्धतीने 2 प्रश्न तुम्हाला परत एक सांगायचा हा रोहित हा सर बोला समकालीन म्हणजे त्या काळात ज्या काही घटना घडल्या बर त्या घटनेचा
घटनेलाच समकालीन काय वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या घटना घडतात. बर त्यालाच इतिहासामध्ये मला वाटतं की समकालीन असं संबोधलं जातं. नाही, तुम्ही आता जे म्हणताय त्याचं उत्तर हरीशनं दिलेलं आहे मगाशी. त्यांचं म्हणणं आहे की 50 एक वर्षापूर्वी, 60 एक वर्षापूर्वी पासून म्हणजे एवढ्या काळामध्ये जे काही घडते त्याला समकालीन म्हणतात असं हरीशचं म्हणणं आहे. काय मग ते हा. जगभराच्या संदर्भात आहे. आपल्या पेपरचं नाव वर्ल्ड म्हटलंय त्यामुळे ते जगाच्या संदर्भात आहे. असं पण असू शकतं, समकालीन भारत असू शकतो, समकालीन महाराष्ट्र असू शकतो, समकालीन कोल्हापूर जिल्हा असू शकतो की नाही, किंवा कोल्हापूर शहर पण असू शकतं. पण त्याला आपण समकालीन शब्द का वापरतो? हरीश म्हणतात की 50 वर्षापूर्वीच आहे म्हणून. मग मी त्याला म्हणेन की हिस्ट्री ऑफ लेटेस्ट पास्ट ऑफ कोल्हापूर. हा, जगाचा नजीकच्या भूतकाळाचा जगाचा इतिहास असं आपण का म्हणत नाही? माईक बंद करा तुमचा. हा बोला. रशियातील 1900 म्हणजे 91 नंतर रशियाचं जे विघटन झालं त्याच्यामध्ये नंतर युरोपमध्ये इंडस्ट्री रिलेटेड जे काही असेल त्या रशियाचं विघटन जे झालं रशियाचे 2 भाग पडले बर आणि त्याच्याबरोबर अनेक स्वतंत्र राज्य जी म्हणजे वेगवेगळी राज्य स्थापन ते झाली. तुम्ही दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देताय. मी पहिल्या प्रश्नाचं माझं अजून उत्तर संपलेलं नाही. बर, मी आता तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो. तुम्ही जे उत्तर दिले त्याच्याशी जोडून मी सांगतो. हरीश काय म्हणाले की 50 ते 60 वर्षापूर्वीचं जे जग आहे त्या जगाचा आपल्याला इतिहासाचा याच्यात आपण अभ्यास करतो, किंवा 50 ते 60 वर्षापूर्वीचा इतिहासाचा आपण अभ्यास करू. महाराष्ट्राचा करू, कोल्हापूर जिल्ह्याचा करू, कोल्हापूर शहराचा करू. हा, त्या अशा एक 50 वर्षापूर्वीचा किंवा लगतच्या भूतकाळाचा ज्यावेळी आपण अभ्यास करतो त्याला आपण समकालीन म्हणतो. सम आणि कालीन या शब्दाची तुम्ही ज्यावेळी फोड करता, हा, समकालीन म्हणजे सम म्हणजे काय, बरोबरचा, इक्वल आपण म्हणतो की नाही, समानार्थी, हा, समान, हा शब्द आहे सम, त्याच्यातला हा सम आहे. कालीन म्हणजे एकाच काळात. आता ज्यावेळी आपण असं म्हणतो की नाही त्याचं कारण हे असतं की समजा काय झालं की मराठा काळामध्ये 1700 आपण असं म्हणू 1707 8 1710च्या आसपास समजा काय की काय झालं की त्या काळामध्ये आपण असं विचार करू की सोन्याचं हे जे आहे काय म्हणता येईल ते सोन्याचा भाव असेल. हा, नाही ठीक आहे, तसं सोन्याचं नको. आपण एक विचार करू की त्यावेळी एखादं तंत्र नवीन विकसित झालं, ठीक आहे, म्हणजे समजा एखाद्या यंत्राचा शोध लागला तर त्याचा परिणाम आपल्यावर लगेच होतो का? म्हणजे आता काही त्याच्यातनं आपल्या आयुष्यात काही बदल लगेच होऊ शकतो का, किंवा आपल्या पूर्वीच्या लोकांच्या पेक्षा आपल्या आयुष्यात त्याच्यामध्ये खूप बदल झालाय त्याच्यामुळे असं काही वाटतं का त्याच्यात? म्हणजे ज्यावेळी एखादी गोष्ट खूप डिस्टन्स पास म्हणजे खूप लांबच्या भूतकाळामध्ये खूप वर्षापूर्वीच्या त्याच्यामध्ये झालेली असेल तर त्याचा थेट प्रभाव आपल्यावर बऱ्याचदा पडलेला नसतो. खूप इनडायरेक्ट प्रभाव जे असतात ते त्याच्यामध्ये पडलेले असतात. हा, आता मी तुम्हाला दुसरं प्रश्न विचारतो. 1980च्या दशकामध्ये काय 80चं दशक ते 1990चं दशक या काळामध्ये पर्सनल कॉम्प्युटर जो असतो, वैयक्तिक संगणक त्याला असं म्हणतात, पर्सनल कॉम्प्युटर, त्याचा प्रसार वाढायला लागला. ते चांगल्या पद्धतीनं बनवता यायला लागलं. त्याच्या आधीचे कॉम्प्युटर्स जे असते खूप मोठे मोठे असायचे, म्हणजे खोली भरून त्याचा जो आता आपण सीपीयू असतो तुम्ही आपण ज्याला कॉम्प्युटरच्या बाजूला सीपीयू ठेवतो, तो सीपीयू एका खोली एवढा असायचा पूर्वी.
पण 1980-90च्या दशकामध्ये तो हळूहळू त्याचं साईज कमी होत गेली काय, आणि तो एखाद्या व्यक्तीला आरामात त्याच्या ऑफिसमध्ये वापरता येईल अशा पद्धतीचा तो बनला. आता या गोष्टीचा तुमच्या आयुष्यावर फरक पडला का? सर पडला की फरक. बरोबर. म्हणजे याचा दुसरा अर्थ असा आहे की तुम्ही ज्या काळामध्ये राहता, बरोबर आहे, त्या काळामध्येच घडणाऱ्या या गोष्टी आहेत. त्या घटना ज्या घडलेत, त्या घडलेल्या आहेत किंवा त्या काळामध्ये झालेले सांस्कृतिक बदल असतील, त्याचा प्रभाव तुमच्यावर पण आहे. तुम्ही त्या संपूर्ण काळाचा, त्या ज्या घटना जशा भाग आहेत, तशा त्या संपूर्ण काळाचा तुम्ही देखील भाग आहात. म्हणून समकालीन असं ते कंटेम्पररी. येते का लक्षात? तुम्ही पण त्या काळासोबत तुमची पण वाटचाल चालू आहे, अशा अर्थानं आपण त्याला म्हणतो. हा तर या अर्थानं त्याला आपण समकालीन म्हणतो. जे आपण ज्या काळात आहोत त्या काळातला आपण अभ्यास करतो, म्हणून त्याला समकालीन असं म्हणतो. येते लक्षात? आणि त्यामुळं त्यामध्ये घडलेल्या घटना, म्हणजे मी तुम्हाला उदाहरण दुसरं अजून देतो. 1990 मध्ये पॉप कल्चर वाढलेलं होतं. पॉप कल्चर माहित आहे ना? पॉप म्युझिक असतं, म्हणजे सिनेमातली गाणी नाहीत, सिनेमाची गाणी वगळता वेगळी गाणी. किंवा त्याच्या आधीच जे कल्चर होतं ते त्याच्यामध्ये जहाज होतं किंवा बँड असायचं. तर ह्या किंवा डिस्को कल्चर त्याला म्हणता येईल, किंवा हिप्पी लोकांचं एक राहणीमान होतं. तर या गोष्टींचा पण नंतरच्या काळात आपल्यावर पण प्रभाव राहिलेला आहे. आपल्याला, आपण जी गाणी ऐकतो, आपण पण पॉप म्युझिक ऐकतो. म्युझिक आपल्यापर्यंत त्या पद्धतीने पण पॉप्युलर झालेलं आहे. त्याच्यापूर्वी फक्त शास्त्रीय संगीत असायचं. त्याच्यानंतर पॉप म्युझिक आलं की लोकांमध्ये जास्त त्याचा प्रसार झाला. अशा अर्थाने ते आपल्यावर पण या गोष्टींचा प्रभाव पडत असतो. म्हणजे तुम्ही आता मगाशी अं, त्यांनी सांगताना सांगितलं 1991ला सोव्हिएत युनियनचा विघटन झालं, आणि सोव्हिएत युनियनचं विघटन झाल्यानंतर तुम्ही तुमच्या फॉरेन पॉलिसीच्या पेपरमध्ये शिकलेला आहात की सोव्हिएत युनियन हा भारताचा खूप पक्का असा मित्र होता. भारताची आणि त्याची खूप मैत्री आणि सहकार्याचं नातं होतं. आणि सोव्हिएत युनियन कोलॅप्स झालं, आणि त्याच्यानंतर ते कोलॅप्स झाल्यानंतर वेगवेगळी छोटी छोटी राष्ट्र निर्माण झाली. आणि त्याच्यातून आपण असं बघतो की सोव्हिएत युनियन पासून फुटलेला जो रशिया आहे तो तितका फर्म नाहीये, की तो अजून तो अस्थिर प्रकारचा होता. त्याची अर्थव्यवस्था थोडी मागास पद्धतीची होती. मग अशा वेळी भारतानं हळूहळू अमेरिकेकडे आपलं धोरण जे आहे ते अमेरिकेसोबत जुळवून घेण्याचं असं बनवलं. आणि तोच काळ एक 10-15 वर्षाच्या काळामध्ये ते ट्रान्झिशन होऊन नंतर आपण बघतोय की अमेरिकेबरोबर भारताचे चांगले संबंध निर्माण झालेले. बरोबर आहे. म्हणजे 1991च्या ज्या घटना घडल्या त्याचा आपल्यावर आता प्रभाव पडतो की नाही? आता तुम्ही काल ऐकली असेल बातमी की अमेरिकेनं भारतावर आता टेरिफ लावलेला आहे. भारतात येणाऱ्या मालावर टॅक्स लावलेला आहे. इम्पोर्ट टॅक्स म्हणतो आपण त्याला, टेरिफ. तर त्या टेरिफचा परिणाम आता आपल्या ह्याच्यावर होणार. म्हणजे आपल्याकडे जे उत्पादित झालेल्या वस्तू आहेत त्या अमेरिकेत पाठवायच्या असतील तर तिथे त्या महाग होणार. महाग झाल्या की त्यांचा खप कमी होणार. त्यांचा खप कमी झाला की इकडचे जे कारखाने ते निर्माण करतात त्या कारखान्यांना त्यांचा तोटा होणार. दुसरी गोष्ट अशी की भारतानं मग अमेरिकेच्या शेतीमालाला सवलत द्यायचं ठरवलेलं आहे. मग शेतीमालाच्या इम्पोर्ट टॅक्स मध्ये भारत सवलत देणार आहे, जेणेकरून जरा अमेरिकेचं मत बदलेल आणि अमेरिका टॅक्स कमी करेल. समजा भारतानं अमेरिकेतनं होणारं शेती उत्पादनं जी आहेत त्याच्यावरचा आयात कर कमी केला तर अमेरिकेतनं येणारा जो काही शेतातला माल आहे तो स्वस्त होईल. आणि तो स्वस्त झाला की त्याच्या तुलनेत भारतातला जो शेतकऱ्यांचा माल आहे तो त्या लेवलला त्याची रेंज येईल. आणि त्यामुळे काय होईल की भारताचा मग माल खपणार काय, भारतात उत्पादन झालेला माल, असा प्रश्न निर्माण होतो. तर हे जे सगळं घडतंय, आपण हे जे सगळं आपण बघतोय ना, हे या सगळ्या 1991 मध्ये जे घडलं त्याच्यानंतर भारत कसा अमेरिकेकडे गेला त्याचा प्रभाव आपल्यावर त्यावेळी पडला होता. आता पुन्हा अमेरिकेच्या धोरणात बदल झाला त्याचा पण प्रभाव आपल्यावर पडतो. उलट हे जागतिक
व्यापार युद्धाची जी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे त्याचा देखील आपल्याला या सगळ्या याच्यामध्ये आपल्यावर प्रभाव पडताना दिसतो. तर त्यामुळं हे समकालीन आहे, म्हणजे याचा प्रभाव पण आपल्यावर पडत असतो. आपण या सगळ्या घटनांचे बऱ्याचदा साक्षीदार असतो. हा, तर त्या अर्थानं त्याच्याकडे आपण बघायला हवं. आता दुसरा मुद्दा जो होता तो 1991चा संदर्भ. 1991 का? 1950च्या आधी आपण बघतोय की 1945ला दुसरं महायुद्ध संपलं आणि जग जे थोडंफार जे काही सगळं डिस्टर्बन्सेस झाले होते, जागतिक संघटना उभ्या राहण्यामध्ये, असं 1950 पर्यंतचा काळ आपल्याला गेलेला दिसतो. 1950 पर्यंत कोरियन युद्ध पण चालू होतं. हा, कोरियामध्ये अमेरिका आणि हे रशिया आणि चीन असे देश, म्हणजे अमेरिका विरुद्ध कम्युनिस्ट देश, अशी ही लढाई कोरियामध्ये कोरियन यादवी युद्धाच्या आड चालू होती. म्हणजे काय म्हणता येईल त्याला, ते छद्मयुद्ध होतंय. हा, म्हणजे त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो प्रॉक्सी वॉर असतं, त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो. तर त्या पद्धतीचं ते युद्ध होतं आणि हे चालू होतं. 1950 नंतर आपल्याला असं दिसतंय की जगाचे दोन गटामध्ये जगाचं विभाजन झालं. एक अमेरिकेच्या आणि पाश्चिमात्य राष्ट्रांच्या नेतृत्वाखाली असलेला भांडवलशाही विचारांचा, भांडवलदारांचे हितसंबंध जपणारा, भांडवलशाही व्यवस्था असावी असं मानणारा भांडवली राष्ट्रांचा गट, आणि दुसरीकडं साम्यवादी विचारसरणी मानणारा कम्युनिस्ट राष्ट्रांचा गट, असे दोन गट जे आहेत ते 1950 मध्ये विभाजित झाले. आणि त्याच्यावर मग 1950 ते 1991 पर्यंत जे सगळं राजकारण आहे, जागतिक राजकारण असतील, जागतिक घडामोडी असतील, जागतिक सांस्कृतिक आणि सामाजिक बदल असतील, याच्यामध्ये या गोष्टींचा पण महत्वाचा रोल राहिलेला होता. 1991 ला काय झालं की सोव्हिएत युनियनचं विघटन झालं आणि मग ती जी एकसंध सोव्हिएत युनियनचं फक्त विघटन झालं, पण त्यासोबतच या सोव्हिएत युनियन मध्ये जी राष्ट्र होती, म्हणजे बघा आता तुम्ही बघितलं तर रशिया असेल, युक्रेन असेल, लटाविया असेल, रोमानिया असेल, हा, त्याच्यानंतर कझाकिस्तान, अझरबैजान, ठीक आहे, अशा अनेक देश जे आहेत हे या सोव्हिएत युनियनचे भाग होते. आणि असे खूप देश, जवळपास 20-25 देश जे आहेत ते वेगळे झाले आणि ते स्वतंत्र झाले. आणि या सगळ्या देशांमध्ये कम्युनिस्ट पक्षाची राजवट होती आणि हे सगळ्या राजवटी ज्या आहेत त्या उलटून टाकण्यात आल्या. ठीक आहे, आणि हळूहळू या देशांनी भांडवलशाही व्यवस्था जी आहे ती ऍक्सेप्ट करायला सुरुवात केली. त्याच्यापूर्वीच चीन जो राष्ट्र आहे, चीन, यांनी त्यांचं एक राष्ट्राध्यक्ष होते, चेअरमन म्हणायचे त्याला, चेअरमन म्हणतात चीनमध्ये, डेंग नावाचे. तर त्या डेंगनी काय केलं होतं की चीनमध्ये खुल्या व्यापाराचं धोरण त्यांनी स्वीकारलेलं होतं. हा, म्हणजे भांडवलशाही व्यवस्था आपण राबवायची असं त्यांचं होतं आणि चीनमध्ये जास्तीत जास्त उत्पादन करून भांडवली मार्केटला ज्या गोष्टींची आवश्यकता आहे ती पुरवायची, अशा पद्धतीचं धोरण त्यांनी आखलेलं होतं. आणि त्याच्यातून जे काही सगळा विकास होत गेला, त्याच्यानंतर 2001 नंतर चीननं आपलं माल जो आहे तो मोठ्या प्रमाणात विदेशात निर्यात करायला सुरुवात केली आणि मग चीनच्या अर्थव्यवस्थेची घोडदौड मोठ्या प्रमाणात झाली. आणि आज आपण बघतोय की अमेरिकेबरोबर चीनचं व्यापार युद्ध जवळपास सुरू झालेला आहे. तर हा जो सगळा बदल या मोठ्या पटावर घडला तो त्याला 1991 ची बॅकग्राऊंड आहे. 1991 मध्ये सोव्हिएत युनियनचं विघटन होणं, सोव्हिएत युनियनचं विघटन झाल्यानंतर सोव्हिएत युनियनचा भाग असलेल्या राष्ट्रांमधून कम्युनिस्ट पार्टीची सरकार जे आहेत त्यांचं जाणं, ते सत्तेवरून खाली येणं आणि त्यांनी भांडवलशाही विचारानं मार्गक्रमण करणं, याच्यातून काय झालं की याच्यातून भांडवलशाही विचार जो आहे, व्यवस्था जी आहे ती सर्वत्र कायम झाली किंवा तीच अंतिम व्यवस्था, आणि त्याला होणारा साम्यवादी विचारांचा विरोध जो आहे तो आता दुर्बळ झाला. जगामध्ये आता अमेरिका जी आहे ती सर्वात शक्तिशाली
राष्ट्र म्हणून उदयाला आलं. अमेरिकेच्या नेतृत्वात असलेला नाटो जो आहे, नेटो नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन आपण त्याला म्हणतो. तर नेटो हा सर्वशक्तिमान ठरला. म्हणजे नेटोला कुठेही वाटलं तर तिथे त्यांना युद्ध सुरू करता यायची. 1991 मध्ये तुम्हाला माहित असेल की इराकवर या नेटो राष्ट्रांनी संयुक्त राष्ट्रामध्ये ठराव पास केला आणि इराकवर हल्ला केला. तर हे जे नेटो आहे, तर त्याची दादागिरी त्याला म्हटलं जातं, तर ती या काळामध्ये सुरू झाली 1991 नंतर. कारण यांच्या दादागिरीला विरोध करणारा कोणताही गट किंवा अशी कोणतीही राष्ट्र अस्तित्वात नव्हता. त्यामुळे ते म्हणतील त्या पद्धतीनं गोष्टी चालत होत्या किंवा त्यांचा दबाव यायचा. भारताने ज्यावेळी अणुचाचणी केली, भारतावर मोठ्या प्रमाणात निर्बंध जे आहेत ते अमेरिकेने लादलेले होते. तर अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते या 1991 नंतर घडायला सुरुवात झाली. आणि 1991चं अजून एक महत्वाचं हे होतं की जागतिकीकरण जे आहे, जागतिकीकरण. आता ही कम्युनिस्ट राष्ट्र, कम्युनिस्ट सोव्हिएत युनियन आणि त्याची जी सगळी मित्र होती, तिथली सगळी कम्युनिस्ट सरकार सत्तेवरून गेली किंवा दुर्बळ झाली आणि त्यांनी भांडवलशाही व्यवस्था जी आहे ती ऍक्सेप्ट करायला सुरुवात केली. यातून काय झालं की यातून ज्या सगळ्या कम्युनिस्ट राष्ट्रांचं ती सरकार गेली आणि तिथं भांडवली विचारांची सरकार आली, त्यामुळे काय झालं की या सगळ्या देशांमध्ये भांडवलशाहीचा प्रसार झाला पहिली गोष्ट. आणि त्यामध्ये भांडवलशाही पद्धतीने उत्पादन करणं, त्याच्यामधलं त्या पद्धतीचा बाजार जो आहे तो उभा राहिला. उदाहरणार्थ भारतासारखी राष्ट्र, भारतासारख्या देशामध्ये मिश्र अर्थव्यवस्था होती. म्हणजे उत्पादनाची साधनं ही सरकारी मालकीची पण होती आणि खाजगी मालकीची पण होती. सरकार साधारणपणे डिफेन्सच्या संदर्भात असेल किंवा मोठमोठी अवजड उद्योग असतील त्यामध्ये सरकारची भागीदारी होती. आणि बाकी छोट्या छोट्या स्केलवरचे जे उत्पादन वगैरे त्या खाजगी पद्धतीने चालवल्या जायच्या. पण जसं जसं 91 नंतर आता ही जी सरकारी पद्धतीने चालणाऱ्या गोष्टी आहेत त्या ती मागे पडायला सुरुवात झाली. आणि भारतामध्ये आपण बघतोय की भारतामध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळामध्ये डी इन्व्हेस्टमेंट मंत्रालय, म्हणजे त्याला ते म्हणायचे डी इन्व्हेस्टमेंट मिनिस्ट्री म्हणायचे. आणि त्याला दुसरा शब्द आपण मराठीत म्हणू शकतो की मराठीत त्याला काय विनिवेश मंत्रालय असं ते हिंदीत म्हणायचे त्याला. विनिवेश मंत्रालय, डी इन्व्हेस्टमेंट. म्हणजे त्याच्यातनं काय सरकार आपले कुठं कुठं भागीदारी आहे ज्या ज्या कारखान्यामध्ये, त्याच्यातनं बाहेर पडायचं. सरकार त्यातनं माघार घ्यायचं, आपले शेअर्स विकून टाकायचे. आता सरकारचे तुम्ही बरेच हॉटेलची नावं वगैरे ऐकत असता, अशोका हॉटेल वगैरे, ही सगळी सरकारी मालकीची हॉटेल होती. त्यामधली आपली शेअर्स जे होते या सरकारने विकून टाकले. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं ही डी इन्व्हेस्टमेंट जे आहे, निर्गुंतवणुकीकरण असं त्याला मराठीत आपण म्हणायचं. निर्गुंतवणुकीकरण हा शब्द त्याच्यासाठी बरोबर आहे. तर निर्गुंतवणुकीकरण हा त्याचा जो सगळा प्रवास आहे तो या काळामध्ये सुरू झाला. आणि त्यातनं काय झालं की भारताचं आर्थिक उत्पादन जे आहे, प्रोडक्शन आहे, भारताचं अर्थव्यवस्था आहे, तिने चांगल्या पद्धतीनं वेग पकडला. आणि आपण बघतोय की मनमोहन सिंग सरकारच्या दुसऱ्या काळापर्यंत खूप असं वर गेलं होतं. म्हणजे प्रगती खूप झाली होती. आणि नंतरच्या काळात 2014 नंतर नरेंद्र मोदी यांच्या काळात देखील हा आलेख, म्हणजे आतापर्यंत, म्हणजे सप्टेंबर पर्यंत आपण मोठ्या प्रमाणात प्रगती, आर्थिक सोबत प्रगती झाल्याचं आपण बघतोय. तर अशा पद्धतीच्या गोष्टी ज्या आहेत या 1991शी संबंधित आहे. 1991 नंतर भारतानं नरसिंहराव हे पंतप्रधान असताना मनमोहन सिंग हे अर्थमंत्री होते. आणि मनमोहन सिंगांनी त्यावेळी प्रस्ताव मांडून खुल्या अर्थव्यवस्थेचं धोरण स्वीकारलं, ज्याला आपण म्हणायचं त्यावेळी म्हणायचं की लायसन राज जे आहे, परमिट राज, लायसन राज, ते संपवलं असं म्हटलं जायचं. आणि त्यातनं मग ही आर्थिक घोडदौड जी आहे ती सुरू झाली.
तर असा हा सगळा पट जो आहे तो या आपल्या कॉन्टेम्पररी वर्डचा आहे, कारण त्याच्याशी आपला संबंध आहे. आणि म्हणून या दोन गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी क्लिअर होणं आपल्याला आवश्यक होत्या. म्हणजे दोन्ही गोष्टी क्लिअर झाल्या की समकालीन जग, आपण समकालीन हा शब्द का वापरतो आणि 1991 त्याच्यासाठी का वापरतो. ठीक आहे. तर आपण आता काही शंका आहे का याच्यामध्ये? मी विचारलं त्यात काही, म्हणजे आता जे काही सांगितलं त्यामध्ये? नाही. अजून कुणाला काही शंका असेल तर विचारा आता. नाही सर. ठीक आहे. तर मग आपण पुढच्या भागाकडे जाऊया. आता आपण आउटकम्स पाहूया. म्हणजे बऱ्याच गोष्टी मी याच्यात सांगितल्यात तरी ठीक आहे. आउटकम्स मध्ये आपण बघतोय की पहिला आउटकम आहे की स्टुडंट्स विल अक्वायर अँड डेप्थ नॉलेज ऑफ की इव्हेंट्स, ट्रेंड्स अँड जिओपॉलिटिकल शिफ्ट्स in the contemporary world from 1991 to 2020, demonstrating a nuanced understanding of the historical context. तर याचा अर्थ असा आहे की विद्यार्थ्यांना या काळामध्ये 1991 पासून 2020 या हा जो समकालीन जग आहे त्या जगामध्ये घडलेल्या महत्वाच्या घटना, महत्वाचे प्रवाह, त्यासोबत भूराजकीय जे बदल झाले तर त्याचा आपल्याला एक खोल अभ्यास जो आहे तो आपल्याला याच्यातनं करायचा आहे. त्यासोबतच त्यामध्ये आपण काय दिसून गेले की आपली समज कशी होईल की याला समजून घेताना फक्त अशा त्या घटना, हा अमुक अमुक घटना या वर्षी घडली, किंवा अशा घटना घडली किंवा अशा परिषदा झाल्या अशा पद्धतीने न बघता त्याला ऐतिहासिक परिप्रेक्ष्यात आपण बघायचं. जसं आपण भारताची प्रगती या जगात होणाऱ्या बदलांच्या परिप्रेक्ष्यात जशी पाहिली तशा पद्धतीने या सगळ्या गोष्टींना समजून घेणं आवश्यक आहे. ते तुम्हाला या पेपरच्या माध्यमातून समजून घेता येईल. दुसरं आहे स्टुडंट्स विल डेव्हलप क्रिटिकल अनालिटिकल स्किल्स allowing them to evaluate and interpret the role of significant organizations that sprung up after the fall of Soviet Union. म्हणजे विद्यार्थ्यांचं एक चिकित्सक वृत्ती त्यांच्यामध्ये निर्माण होईल की जे त्यांना त्याच्यामुळे त्यांचा एक दृष्टी निर्माण होईल की ज्यामध्ये ते काय करू शकतील की सोव्हिएत युनियनचं विघटन झाल्यानंतर नेमकं काय घडल्या, कशा पद्धतीच्या संघटना निर्माण झाल्या, काय परिणाम झाला, याचा एक इव्हॅल्युएट म्हणजे त्याची परीक्षण ते करू शकतात आणि त्याच्यापासून काही घटनांचं इंटरप्रिटेशन, त्याचा काही अर्थ लावू शकतो आपण या सगळ्या गोष्टींचा. ते स्किल जे आहे ते विद्यार्थ्यांना या माध्यमातून मिळेल. त्यासोबत पुढचा जो आहे तिसरा जो ऑब्जेक्टिव्ह आहे, आउटकम आहे, स्टुडंट्स विल कल्टिवेट अ ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह, recognizing and understanding challenges and conflicts faced by the world at beginning of 21st century. म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये एक जागतिक दृष्टिकोन निर्माण होईल, जगाकडे बघण्याचा एक विशाल दृष्टिकोन निर्माण होईल, ज्याच्यामधनं 21व्या शतकाच्या आरंभी जगाला कोणकोणत्या आव्हानांचा आणि संघर्षाचा जगाला सामना करावा लागला हे समजून घेण्याचा दृष्टिकोन जो आहे तो विद्यार्थ्यांना प्राप्त होईल. त्यासोबत चौथा आउटकम आहे त्याच्यामध्ये स्टुडंट विल अंडरस्टँड, अनालाइज द इमर्जन्स ट्रेंड्स अँड पॉवरफुल इकॉनॉमीज इन द वर्ल्ड. म्हणजे विद्यार्थ्यांना समजून येईल किंवा त्यांना एक विश्लेषण करता येईल कशाचं, तर वेगवेगळे जे प्रवाह, ट्रेंड ज्याला आपण म्हणतो की आता प्रवाह म्हणले की शब्द लक्षात येत नाही, काय ट्रेंडिंग आहे असं म्हणले की आपल्याला लक्षात येतं, म्हणजे काय ट्रेंड होते त्यावेळेचे. तर त्या ट्रेंड ज्या आहेत त्यासोबतच ज्या काही जागतिक अर्थव्यवस्था, शक्तिशाली अर्थव्यवस्था या काळामध्ये जगामध्ये निर्माण झाल्या तर त्याचा एक आपल्याला अभ्यास करता येईल. आणि पाचवा आहे स्टुडंट्स विल डेव्हलप द
ability to anticipate future geopolitical trends and challenges. म्हणजे विद्यार्थी काय करेल की येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये जे काही राजकीय भूराजकीय प्रवाह दिसतात, ट्रेंड दिसतात, घटनाक्रम दिसतो, त्यासोबत भविष्यात येणाऱ्या समस्या असतील, आव्हानं असतील, ती विद्यार्थ्याला त्याचा अंदाज लावता येईल. Applying historical insight to analyze and predict potential developments in the global landscape. तुम्ही जे ऐतिहासिक ज्ञान या पेपरच्या माध्यमातून या समकालीन जगातून घ्याल, त्याच्यातून तुम्हाला येणाऱ्या काळातल्या घटना ज्या आहेत, कुठल्या घटना घडू शकतात, कशा पद्धतीनं गोष्टी बदलू शकतात, किंवा कुठल्या पद्धतीचं जागतिक राजकारण निर्माण होऊ शकतं, तर याचा एक अंदाज तुम्हाला याच्यातनं लावता येईल. प्रिडिक्ट करता येईल, म्हणजे अंदाज लावता येईल. असं हे तुम्हाला या कोर्स मधनं शिकायला मिळेल. ठीक आहे. बरं, याच्यात काही शंका आहे कुणाला? काही आहे का शंका? मी तुम्हाला एक सुरू करताना 3-4 प्रश्न विचारतो, तुम्ही एक पण प्रश्न विचारत नाही. एखादी शंका विचारायला हवी. बोला. माईक बंद आहे तुमचा. विचारा, काही शंका असतील तर विचारा. ठीक आहे. तर आता आपण याच्यामध्ये बघतो, पोस्ट पहिला जो मॉड्यूल आहे तो आहे द पोस्ट कोल्ड वॉर एरा. म्हणजे पोस्ट कोल्ड वॉर एरा म्हणजे काय की शीतयुद्धानंतरचा काळ. बर्लिनची भिंत 1989 ला ज्यावेळी पडली, आणि पश्चिम जर्मनी आणि पूर्व जर्मनी, म्हणजे पश्चिम जर्मनी ही भांडवली व्यवस्थेमध्ये चालवलं जाणार आणि पूर्व जर्मनी हा कम्युनिस्ट व्यवस्था असलेले देश होता, आणि या दोन्ही देशांचं एकीकरण झालं आणि जर्मनी परत एकत्रीकरण जर्मनीचं झालं. याचे विभाजन दुसऱ्या महायुद्धानंतर झालेलं होतं, पूर्व जर्मनी आणि पश्चिम जर्मनी. तर त्यानंतर युरोपमध्ये असं म्हटलं जातं की लोकशाही विचारांची लाट जी आहे आणि कम्युनिस्ट विरोधी विचार जो आहे तो प्रबळ वाढला आहे. त्याबरोबर राष्ट्रवादाचा विचार जो आहे तो देखील पुन्हा एकदा वेगळ्या दिशेनं कम्युनिस्ट विरोधी वैचारिक भूमिका घेऊन तो वाढीस लागला. यातून आपण असं बघतो की यातून काय झालं की सोव्हिएत युनियन जे अनेक वेगवेगळ्या राष्ट्रीयता होत्या त्याच्यामध्ये, म्हणजे आता रशियन असतील, ते रशियन लोक होती, ती पण कम्युनिस्ट म्हणजे असली तरी ते हे सोव्हिएत युनियनचा भाग होता. रशिया नावाचे रशियन लोक. युक्रेनियन लोक असतील, युक्रेन राष्ट्रवाद असलेले, ते देखील सोव्हिएत युनियनचा भाग होते. रोमानियन लोक होते, ते देखील सोव्हिएत युनियनचा भाग होते. हंगेरियन राष्ट्र होतं, राष्ट्रवादी असलेले लोक होते, ते पण सोव्हिएत युनियनचा भाग होते. पण या राष्ट्रवादांचा कम्युनिस्ट विरोध असा मोठा वाढीस लागला आणि हळूहळू जे 1991 ला सोव्हिएत युनियनचे विघटन झालं, त्यानंतर या देशामध्ये आपल्याला असं दिसतं की वेगवेगळी राष्ट्र जी आहेत ती या सोव्हिएत युनियनच्या मधून फुटून निघालेले आपल्याला दिसतात. तर हे सोव्हिएत युनियनचं कोलॅप्स जे आहे याच्यामध्ये झालं. मग त्याची अनेक कारणं
जी आहेत ती सांगितली जातात. म्हणजे बेसिकली या शीतयुद्धाच्या दरम्यान होणारा खर्च जो होता त्याचा भुर्दंड सर्वसामान्य जनतेवर पडत होता. त्यामुळे ते विरोधात होते. त्यासोबतच सोव्हिएत युनियनमध्ये एकाच पक्षाची हुकुमशाही सत्ता होती. त्यामुळं लोकशाहीसाठी आंदोलन करणारे लोक किंवा लोकशाही हवी यामुळे लोक संघटित झाले आणि त्याच्यातनं मग जी काही आंदोलन झाली त्याच्यातनं सोव्हिएत युनियन जे आहे ते कोसळलं असं म्हटलं जातं. तर अशी अनेक कारणं जी आहेत ती तुमच्या पुस्तकामध्ये तुम्हाला दिलेली दिसतील. थोडं ब्युरोक्रॅटिक म्हणजे कसं म्हणता येईल सरकारी नोकरशाही असते की त्या नोकरशाहीचा कब्जा असलेल्या व्यवस्था जी आहे ती या सोव्हिएत युनियनमध्ये होती आणि लोकांचा त्याला पण विरोध होता असं देखील मानलं जातं. त्यासोबतच अमेरिकेशी जागतिक सत्ता स्पर्धा करण्याच्या नादामध्ये सोव्हिएत युनियनचा मोठ्या प्रमाणात खर्च जो आहे तो सोव्हिएत युनियनचा होत होता आणि त्यातून मग सोव्हिएत युनियनची भौतिक प्रगती जी आहे ती मागे पडत होती. तर त्या गोष्टींचा पण प्रभाव म्हणजे कारण जे आहे ते या सोव्हिएत युनियनच्या विघटनावर होतं. तर असं आपण हे सोव्हिएत युनियनच्या विघटनाच्या संदर्भातली माहिती जी आहे ती आपल्या या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला घेता येईल. दुसरं आहे युरोपियन युनियन. आता सोव्हिएत युनियनचं कोलॅप्स झालं आणि त्याच्यामध्ये काय झालंय की रशियाच्या पूर्वेकडे आणि युरोपच्या पश्चिमेकडे युरोपच्या पूर्वेकडे आणि रशियाच्या पश्चिमेकडे जे काही छोटे छोटे देश होते युरोपातले ते देश त्या देशामध्ये पूर्वी कम्युनिस्ट राजवट होते आणि हे देश सोव्हिएत युनियनचा भाग होते. आता काय झालं की ते देश सोव्हिएत युनियन कोसळल्यामुळं त्या देशामध्ये कम्युनिस्ट राजवट गेली आणि तिथं बदलांचं वारं वाहू लागलं आणि मग या देशामधले हे देश आणि युरोपमध्ये पुढारलेले पश्चिमेकडचे देश यांनी एकत्र येऊन युरोप हा तसा बघायला गेला खंड इतर खंडांच्या तुलनेमध्ये खूप छोटा आहे. पण इथं असलेले देशांची संख्या इतर खंडांच्या तुलनेत खूप जास्त आहे. तर अशा युरोपमध्ये आपण बघतो की हे युरोपियन देश जे आहेत छोटे छोटे देश जे आहेत ते सगळे एकत्र आले आणि त्यांनी आपल्या हितसंबंधांचं रक्षण करण्यासाठी युरोपियन युनियन नावाची संघटना उभी केली आणि मग युरोपमध्ये फिरण्यासाठी आणि युरोपचं व्हिसाची आवश्यकता नसायची या देशातल्या लोकांना. तसंच जे सैन्याच्या दृष्टिकोनातनं युरोपियन युनियन शांतता आणि सुव्यवस्था आणि डिफेन्स रक्षा या संदर्भातलं देखील भूमिका घेतलेली आपल्याला दिसते. आणि आता तुम्ही ज्यावेळी बघता की अमेरिकेबरोबर ज्यावेळी चीनचं व्यापार युद्ध सुरू आहे त्याच वेळी अमेरिकेचं युरोपियन युनियन बरोबर पण व्यापार युद्ध चालू होण्याची शक्यता आहे. तर ते अशा गोष्टींचा असा संबंध आधीपर्यंत आपल्याला लागतो. तर या युरोपियन युनियनच्या संदर्भातली माहिती देखील आपण आपल्या पुस्तकामध्ये घेणार आहोत. आता एशियान, G20, ब्रिक्स अशा ज्या संघटना आहेत जागतिक संघटना म्हणजे अनेक देश जे आहेत ते एकत्र येऊन त्या संघटना बनवतात आणि आपले आपले त्या त्या विशिष्ट भूप्रदेशातले हितसंबंध आहेत व्यापारी हितसंबंध किंवा डिफेन्सशी संबंधित हितसंबंध आहेत ते कायम राखण्यासाठी यातनं प्रयत्न करत असतात आणि मग ते त्या त्या भूभागातनं त्या त्या एरियाच्या अनुसार या संघटना आपल्याला बनलेल्या दिसतात. तर हा सगळा कोल्ड वॉर नंतर म्हणजे शीतयुद्धानंतरच्या काळामध्ये या महत्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत. त्याचा आपल्याला अभ्यास आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून करता येईल. तुम्हाला काही शंका आहे याच्यामध्ये? बोला. शंका नाही सर. नाहीये. तर आपण दुसरा घटक घेऊया चॅलेंजेस अँड कॉन्फ्लिक्ट म्हणजे आव्हानं आणि संघर्ष. ग्लोबल वॉर ऑन टेरर अल कायदा अँड ISIS
तर हे जे आहे की सोव्हिएत युनियन बरोबर शीतयुद्ध सुरू होतं अमेरिकेचं आणि सोव्हिएत युनियन बरोबरचं शीतयुद्ध थांबलं आणि या शीतयुद्धाच्या दरम्यान अमेरिका आणि सोव्हिएत युनियन यांनी जे काही प्रॉक्सीज छुप्या पद्धतीने लढणारे संघटना दहशतवादी संघटना उभ्या केल्या होत्या तर त्याचा एक नकारात्मक प्रभाव जो आहे तो सगळ्या समाजावर पडायला सुरुवात केली म्हणजे अमेरिकेने काय केलं की अफगाणिस्तानमध्ये सोव्हिएत फौजा घुसलेल्या होत्या 1979 मध्ये आणि त्याच्या विरोधात अमेरिकेनं तिथल्या अफगाणिस्तानमधल्या मुजाहिदीनांना संरक्षण दिलं होतं आणि हे मुजाहिदीन जे आहेत ते रशियाच्या विरोधात तिथं लढत होते आणि याच्यासाठी मग काय केले की जगातले वेगवेगळे राष्ट्र जे आहेत तिथल्या काही कट्टरपंथीय मुस्लिमांना एकत्र घेऊन हा लढा अमेरिका रशियाच्या विरोधात हे सगळं युद्ध चालवत होतं आणि त्याच्यामध्ये त्यांना पाकिस्तानची सौदी अरेबियाची बऱ्याच मोठ्या प्रमाणात मदत होत होती आता सौदी अरेबियामधला एक असं धनाढ्य उद्योगपती होता त्याचा मुलगा हा ओसामा बिन लादेन हा देखील तिथं अफगाणिस्तानमध्ये मुजाहिदीन म्हणून लढाईला गेलेला होता आणि हळूहळू त्यानं मग या कट्टरपंथाच्या आधारावर अल कायदा नावाची संघटना जी आहे ती उभी केली आणि या अल कायदाने नंतरच्या काळात अमेरिकेशी युद्ध छिडलेलं आपण याला बघायला मिळतं आणि यातनं असं होतं की मग ज्यावेळी अमेरिकेचं हे सत्ता जी आहे जगावरची ती थोडी स्थिर झाली की त्यानंतर या म्हणजे रशियाचं विघटन झालं दुसरी कुठली सत्ता त्यांना विरोध करणारी राहिली नाही अशा वेळी या अल कायदा सारख्या दहशतवादी संघटनांनी आपलं डोकं वर काढलं आणि मग त्याच्यातनं अमेरिकेवर त्यांनी न्यूयॉर्क येथे हवाई हल्ला केला आणि आपली 2 विमानं जी आहेत 3 विमानं ही वर्ल्ड ट्रेड सेंटरवर एक विमान पेंटागॉनवर अशा इमारतीवर ते धडकवलं आणि मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आणि मग त्याचा विरोध म्हणून अमेरिकेनं अफगाणिस्तान विरोधात अफगाणिस्तानमधल्या तालिबानचा नायनाट करण्याच्या दृष्टिकोनातनं किंवा सिरियामध्ये नंतरच्या काळात जो ISIS निर्माण झाला इस्लामिक स्टेट ऑफ जे काही म्हणतात इस्लामिक स्टेट म्हणून त्याच्या विरोधात कारवाई चालू केली मग तशी इराकमध्ये केली नंतर सिरियामध्ये केली तर या सगळ्या कारवाईला ग्लोबल वॉर ऑन टेरर असं म्हटलं जातं आणि याच्यामध्ये अमेरिकेला इतर देशांनी वेगवेगळ्या पद्धतीनं मदत केलेली आपल्याला दिसते म्हणजे पाठिंब्याच्या स्वरूपात असते अन्नधान्य शस्त्रास्त्रांच्या स्वरूपात इतर देशांनी अमेरिकेला याच्यामध्ये मदत केली उदाहरणार्थ पाकिस्तानने अफगाणिस्तान युद्धाच्या वेळी पाकिस्तानने अमेरिकेला आपली विमानांना तेल विमानं आपलं लष्करी तळ म्हणून वापर होऊ दिला तर या पद्धतीच्या गोष्टी याच्यामध्ये घडल्या त्याची आपल्याला माहिती घ्यायची दुसरं आहे रिजनल कॉन्फ्लिक्ट इन युगोस्लाविया म्हणजे जसं मी तुम्हाला म्हणालो की सोव्हिएत युनियनच्या मधून जे काही छोटी छोटी राष्ट्र फुटून निघाली तर त्यातनं काय झालं की त्यांच्यामध्ये जे राष्ट्रवादी विचार होते वेगवेगळे किंवा प्रादेशिकवादी विचार होते किंवा वंशवादी विचार होते त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये परस्पर संघर्ष मोठ्या प्रमाणात झाला आणि त्यातलं एक सगळ्यात मोठा संघर्ष जो आहे तो आहे सेंट्रल युरोप मधला त्याला म्हटलं जायचं हा युगोस्लाविया सर्बिया त्याच्यानंतर कोसोवो अल्बानिया या देशांच्या मध्ये हा मोठा संघर्ष झाला तर त्याला बाल्कन क्रायसिस असं म्हटलं जातं बाल्कनचा जो प्रदेश आहे तुम्ही पहिल्या महायुद्धाच्या वेळी पण तिथलं ऐकलं असेल की सर्ब क्रांतिकारी होता त्यानं त्या ऑस्ट्रियाचा आर्चड्यूक राजपुत्र जो होता तर त्याचा गोळीबार केला त्याच्यावर आणि तो मृत्युमुखी पडल्यानंतर मग पहिल्या महायुद्धाची घोषणा झालेली आपल्याला दिसते तर या पद्धतीनं बाल्कन मध्ये देखील आपल्याला असं दिसते की अनेक छोटी छोटी राष्ट्रीय भावना असलेले समूह जे होते ते एकमेकांशी यावेळी भांडायला सुरुवात केली आणि याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी झाली हजारो लोकांना जीवे मारण्यात आलं
आणि वांशिक दंगली किंवा वांशिक कत्तल जी असते ती या भागामध्ये करण्यात आली, या युगोस्लाविया नावाच्या प्रदेशामध्ये. आता स्लोबोदान मिलोसेविच नावाचा तिथं एक राष्ट्रपती होता, तर त्याच्या नेतृत्वाखाली या सगळ्या गोष्टींना चालवण्यात आलं ह्या सगळ्या गोष्टी. आणि सध्या जे अमेरिकेतलं न्यायालय आहे, जागतिक न्यायालय, त्याच्यामध्ये त्याच्या विरोधात खटला चालू आहे. असा हा युगोस्लावियाचा कॉन्फ्लिक्ट जे आहे ते देखील आपल्याला समजून घ्यायचं आहे. त्यानंतर तिसरं पॉइंट आहे तो कॉन्फ्लिक्ट इन वेस्ट एशिया, इस्रायल अँड पॅलेस्टाईन. वेस्ट एशिया म्हणजे पश्चिम आशिया, जहा इस्रायल, सिरिया, पॅलेस्टाईन ह्याला आपण म्हणतो की नाही, किंवा लेबनान, हा जो सगळा प्रदेश आहे त्याला वेस्ट एशिया असं म्हणतात. आता इथले जे पॅलेस्टाईनियन आणि इस्रायली यांच्यातला जो संघर्ष चालू आहे तो त्या संघर्षाची एक माहिती आपल्याला याच्यातून घ्यायची आहे. आता तिसरा युनिट आहे तो आहे इमर्जिंग ट्रेंड्स. इमर्जिंग ट्रेंड्स म्हणजे जे काही नव्या पद्धतीच्या प्रवाह म्हणता येईल आपल्याला, ते उदयाला येत आहेत, किंवा नवीन ट्रेंड, नव्या गोष्टी ज्या घडत आहेत त्याची एक माहिती आपल्याला घ्यायची आहे. म्हणजे ते खूप लगतच आहे. म्हणजे आता जे आपण 3 गोष्टी पाहिल्या, या म्हणजे ग्लोबल वॉर ऑन टेरर, युगोस्लाविया, इस्रायल, पॅलेस्टाईन, हे 1991 पासून 2010-11 पर्यंत या गोष्टी सगळ्या प्रभावी होत्या. 10-11 नंतर आपल्याला आयसिसचा उदय दिसतो, तो पण नंतर दडपून टाकण्यात आलेला आहे. पण 2010-11 नंतर ज्या वेगळ्या गोष्टी घडायला लागल्या, तर त्यामध्ये होते की ट्युनिशिया, इजिप्त, सिरिया, सिरियाचं स्पेलिंग चुकलेलं आहे, सिरिया नावाचा जो देश आहे, तर इथं ज्या काही राजकीय घटना घडल्या, उथापालथी घडल्या, तर त्याचा देखील प्रभाव जो आहे तो आपल्याला या जगावर झालेला दिसतो आणि त्याचा अभ्यास आपल्याला करायला लागतो. ट्युनिशियामध्ये 1910-11च्या दरम्यान 2010-11च्या दरम्यान बेन अली नावाचा राष्ट्राध्यक्ष होता, हुकुमशाह होता, आणि तो बरीच वर्ष तिथं होता. आणि तिथं महागाई वगैरे वाढली होती, त्यामुळे तिथल्या जे काही एक भाजीवाला होता त्यानं आत्महत्या केली. आणि त्यानंतर हे जगात काही अर्थव्यवस्था डबघाईला आली होती आणि राजकीय अधिकाऱ्यांचं दमन झालेलं होतं. त्याला विरोध करण्यासाठी तिथली लोक जे आहेत ते रस्त्यावर उतरली. आणि मग त्यांनी त्यावेळी ट्विटर आणि फेसबुक या गोष्टी खूप नवीन आलेल्या होत्या आणि त्याचा वापर लोकांनी संघटित होण्यासाठी वगैरे केलेला होता. तीच गोष्ट इजिप्तमध्ये घडली. इजिप्तमध्ये होस्नी मुबारक नावाचं राष्ट्राध्यक्ष होते आणि त्यांची अनेक 30-40 वर्षापासून दडपशाहीची व्यवस्था इजिप्तमध्ये चालू होती. तर त्याच्या विरोधात देखील लोकांचं आंदोलन झालं. त्यामध्ये देखील फेसबुक, व्हॉट्सअप याचा वापर केला. त्यासोबतच सिरिया, जे आता सिरियामध्ये गृहयुद्ध चालू आहे आणि त्याचा जो राष्ट्राध्यक्ष होता असाद, मोहम्मद असाद, तो असाद तिथून बशर अल असाद जो होता तो आता पळून रशियाला गेलेला आहे. तर त्याच्या काळामध्येच हे 1911-12च्या दरम्यान सिरियामध्ये गृहयुद्ध सुरू झालं आणि त्यावेळी पण या फेसबुक, व्हॉट्सअपचा वापर या लोकांनी केलेला होता. आणि अशा पद्धतीने ही तिथली जी वेस्ट एशियामधली अरब राष्ट्र जे आहेत, तिथल्या ज्या हुकुमशाही होत्या त्यांच्या विरोधात सर्वसामान्य जनतेने ही उठाव केलेले होते. तर त्याचा एक आपल्याला आढावा घ्यायचा आहे. त्याला अरब स्प्रिंग असं म्हणतात. अरब स्प्रिंग म्हणजे स्प्रिंग म्हणजे आपण त्याला म्हणतो झरा वगैरे असतो की नाही, किंवा त्याला असं ऋतू म्हणता येते. स्प्रिंग म्हणजे ऋतू पण अर्थ होतो त्याचा. तर अरब ऋतू असं त्याला म्हणता येईल. या काळात हे सगळ्या क्रांतिकारी घटना ज्या आहेत त्या या काळामध्ये घडलेल्या होत्या. त्यानंतर याच्यातलाच महत्वाचा मुद्दा जो सोशल मीडिया म्हणजे फेसबुक, व्हॉट्सअप. हा बोला. अरब अरब स्प्रिंग म्हणजे वसंत ऋतूमध्ये झालेली घटना होती. काय आवाज येत नाही मला. अरब कंट्रीमध्ये जी घटना झालेली होती ना ट्युनिशियामध्ये, ती घटना वसंत ऋतूमध्ये झालेली होती, त्यामुळे त्याला अरब स्प्रिंग असं. नाही, मला प्रश्न नाही नीट लक्षात आला तुमचा.
तर तुम्ही आता अरब स्प्रिंगचं जे सांगाल ना झरा बर. किंवा हा. तर ट्युनिशियामध्ये ना तो एक माणूस फळवाला होता ना, तो फळवाला हो. तेथील जो अधिकारी होता त्याच्या विरोधात त्याने हे केलं होतं. मग बरोबर. स्वतःला त्याने हो. पेटवून घेतलं होतं. बरोबर. ती घटना वसंत ऋतूमध्ये घडलेली होती. बर. म्हणून त्याला अरब स्प्रिंग असे म्हणतात. अच्छा. पुस्तकामध्ये वाचले मी. हा, खरं स्प्रिंग हा ऋतू या अर्थानं त्याचा होतो. तो वसंत ऋतूत घडले की ते मला म्हणजे त्याच्याबद्दल मी कन्फर्म नाहीये, पण मुद्दा हा आहे की एकच सेकंद चालू राहू दे. तुम्ही याच्या आधी पुस्तकं नेलेली नाहीये? हा? नेलेली त्याच्या आधी पुस्तकं? नाही पहिला ते शाळेने त्यांनी ते फर्स्ट पहिल्या सेमिस्टरची दिली, दुसऱ्या सेमिस्टर द्यायला. तेच मी विचारतोय. त्याला तर फोन केला तर ते म्हणत आमच्याकडे अवेलेबल नाही, मला मी सही शिकायला येतो. कुठलं कॉलेज? तर अं, तर मी म्हणत होतो की ऋतू या अर्थानं आहे. वसंत ऋतू या अर्थानं पण त्याला म्हणता येईल. त्या काळामध्ये आता बांगलादेशमध्ये पण झालेली क्रांती आहे. त्याला पण एक काहीतरी मॉन्सून क्रांती असं नाव दिलेलं आहे. सोबतच हे जे सेंट्रल युरोप मधले देश आहेत, म्हणजे युक्रेन वगैरे हा जो भाग आहे ना, इथं पण काही काळ असं विरोध वगैरे झाला आणि त्याला देखील पिंक रिव्होल्युशन असं नाव दिलेलं होतं. तर त्या अर्थानं त्याच्याकडे आपण बघू शकतो की या पद्धतीनं ते नाव दिलेलं असावं. तर त्याचा एक आपल्याला अभ्यास याच्यातून करायचा आहे. एक लिहा पुढे. हा बरोबर, 3 पुस्तक आहे. सेम 2 ना मिळालं नाही म्हणजे सर, इथं असं मिळालं नाही आणि त्यासोबतच इथं मिळाली नाही म्हणजे सगळं नाव, मोबाईल नंबर, PRN लिहा आणि सही करा. आणि पेपरची नावं लिहा सगळी. किती पुस्तक आहेत. तुझा PRN नंबर पाहिजे, इथं आहे ना. तर मी सांगत होतो की हे अरब स्प्रिंग जे झालं, तर ते एक महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये परत सोशल मीडिया जे आहे, सोशल मीडियाचा रोल या काळामध्ये खूप वाढला. आपल्या ट्विटरचा, फेसबुकचा हे खूप मोठ्या प्रमाणात वाढला. त्याच्यानंतर मग आपण बघतोय की टिकटॉक सारखं ऍप आलं, मग इंस्टाग्राम सारखं ऍप आलं. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या या काळामध्ये वाढल्या. आणि लोकांनी त्याचा वेगवेगळ्या पद्धतीनं उपयोग करायला सुरुवात केली. म्हणजे आपला आवाज पोहोचवण्यासाठी लोकांनी त्याचा वापर केला. म्हणजे हे जे सगळ्या सुरुवातीच्या काळातल्या ज्या घटना घडल्या या इजिप्त, ट्युनिशिया, सीरिया मधल्या, तर याच्यामध्ये या समाज माध्यमांनी खूप महत्वाची भूमिका निभावलेली होती. पण पुढचा टप्पा आणि वेगळा आला. त्याच्यामध्ये ह्या ज्या सत्ता आहेत त्यांनी त्या सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात सुरुवात केली आणि त्याच्यातनं जनमत बनवणं, लोकांचं मतं बनवणं, लोकांचं माइंडसेट तयार करणं, या गोष्टी या सोशल मीडियाच्या माध्यमातून जगातल्या वेगवेगळ्या सत्तांनी करायला सुरुवात केली. आणि डोनाल्ड ट्रम्प ज्यावेळी मागच्या वेळी निवडून आले होते त्यावेळी डोनाल्ड ट्रम्पसाठी रशियानं या पद्धतीच्या गोष्टी केलेल्या होत्या असं मानलं जातं. अशा बऱ्याच गोष्टी झाल्या. इंग्लंडमध्ये ब्रिटेक्स नावाचं एक रेफरंडम घेतलं होतं. एक सार्वत्रिक चाचणी घेतली होती की इंग्लंडनं याच्यामध्ये राहायचं की नाही, युरोपियन युनियनमध्ये राहावं की नाही राहावं याच्यावरनं. तर त्यामध्ये देखील या सोशल मीडियाचा वापर करून ब्रिटनमधलं जनमत बनवलेलं होतं. त्यासोबतच सायबर सिक्युरिटीचा मुद्दा आहे. म्हणजे पेगासस सारखे सॉफ्टवेअर्स बद्दल आपण ऐकतो की ज्याच्यामधनं आपण बघतोय की लोकांच्या खाजगी आयुष्यात त्यांच्या खाजगी मोबाईलमध्ये घुसखोरी करून त्यांच्याबद्दलची माहिती मिळवली जाते. तर ते आपण याच्यातनं पाहिलेलं आहे. 3 पुस्तकं मिळालीत फक्त. आता कुठली पुस्तकं आहेत? आता पाहिजे ती नाव पाहिजे. नावं पाहिजेत ना, त्यांना सांगायला बरं, नावं लिहा त्याची. नाव तर त्या पद्धतीनं आपण बघतोय की या सायबर सिक्युरिटीमध्ये देखील आपल्याला असं दिसतं की पेगासस सारख्या सॉफ्टवेअरचा इश्यू झाला. त्यासोबतच विकिलीक्स नावाचं एक प्रकरण मधल्या काळात झालेलं होतं.
विकिलीक्सने काय केलं होतं की वेगवेगळ्या सरकारनं ज्या काही गोष्टी जनतेपासून लपवून ठेवलेल्या होत्या त्या गोष्टी एक एक करून विकिलीक्सने बाहेर काढायला सुरुवात केली आणि याच्यातनं अनेक शक्तिशाली राष्ट्रांचं म्हणजे ते उघड्यावर पडलेले होते. त्यांचं जे राजकारण ज्या पद्धतीचं गलिच्छ राजकारण हे शक्तिशाली देश खेळत होते ते विकिलीक्सच्या याच्यामुळं उघड्यावर पडले. त्यासोबतच पनामा पेपर्स नावाचं एक प्रकरण झालं होतं ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या देशातल्या श्रीमंत व्यक्तींनी आपला आयकर वाचवण्यासाठी, इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी दुसऱ्या बेनामी नावानं पनामा वगैरे देश जे आहेत जिथं टॅक्स फ्री देश असतात, तिथं टॅक्स कमी असतो. अशा देशामध्ये आपल्या गुंतवणुकी सगळ्या तिथं खाते काढून त्या खात्यातून भारतात गुंतवणूक अशा पद्धतीचं आर्थिक भ्रष्टाचार जो आहे तो या लोकांनी केला होता आणि याच्यामध्ये अनेक राजकारणी, चित्रपटातल्या नटनट्या असतील, हिरो हिरोईन किंवा अं, खेळाडू असतील यांची नावं याच्यातनं बाहेर आली आणि वेगवेगळ्या देशातल्या लोकांची याच्यातनं बाहेर आली. तर हे या गोष्टी या काळामध्ये घडल्या आणि त्यासोबतच वेगवेगळ्या पद्धतीचे आर्थिक गुन्हे जे आहेत ते वाढले. म्हणजे सायबर माध्यमातनं लोकांना लुबाडणं, त्यांच्याकडनं फ्रॉड ईमेल पाठवून त्यातनं पैसे काढणं, फसवणूक करणं, आर्थिक फसवणूक करणं या गोष्टी सगळ्या या काळामध्ये घडल्या. तर त्याचा एक आपल्याला आढावा याच्यातून घ्यायचा आहे. त्यानंतर या घटकातला तिसरा जो मुद्दा आहे तो LGBTQ मुवमेंट इन अमेरिका. आता LGBTQ म्हणजे काय? तर लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्सजेंडर आणि क्वेअर असं त्याचा फुल फॉर्म आहे. L म्हणजे लेस्बियन, G म्हणजे गे, बायसेक्शुअल, B म्हणजे बायसेक्शुअल, T म्हणजे ट्रान्सजेंडर आणि Q म्हणजे क्वेअर. असे हे वेगवेगळे लैंगिक ओरिएंटेशन म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीच्या लैंगिक भावना आणि त्याच्यामध्ये विभिन्नता असलेले हे लोक आहेत. आणि त्या लोकांना आता आपण जगामध्ये असं म्हणतो की स्त्री आणि पुरुष अशाच दोन काय म्हणतात ते लिंग आहेत असं आपण म्हणतो. पण त्याच्या व्यतिरिक्त या पद्धतीचे काही लोक आहेत ज्याला पारलिंगी असं देखील म्हटलं जातं की या दोन स्त्री आणि पुरुष याच्या पलीकडचं देखील काही लोकांचं अस्तित्व आहे. तर त्या लोकांनी आंदोलनं जी आहेत ती अमेरिकेमध्ये सुरू केली आणि मग त्याच्यामध्ये मग त्यांना लग्नाचा अधिकार असेल, संततीसाठी आपत्ती दत्तक घेण्याचा अधिकार असेल, समाजामध्ये ज्यावेळी एखादा फॉर्म भरत असताना त्यांचं लिंग तिथं नोंदवलं जायचं, नोंदवावं की न नोंदवावं याच्या संदर्भातले अधिकार असतील. तर त्या गोष्टी ज्या आहेत त्यासाठी या लोकांनी आंदोलनं केली. नागरी अधिकार, आपल्याला सार्वजनिक ठिकाणी त्यांना सन्मान मिळतो का नाही ते मिळवण्यासाठी अधिकार. अशा अनेक गोष्टी या लोकांनी केल्या. अमेरिकेमध्ये केल्या आणि त्याच्यासोबत जगभरामध्ये देखील त्यांनी यासाठी प्रयत्न केले. तर ती जी मुव्हमेंट आहे या सगळ्या पारलिंगी लोकांच्या संदर्भातली चळवळ जी आहे त्यांची नागरी अधिकारांची चळवळ जी आहे म्हणजे त्यांना काय व्हायचं की त्यांना ते त्यातल्या अनेक जणांना स्त्री किंवा पुरुष अशा अर्थाने ते एकमेकांकडे पाहत नव्हते. पण त्याच्याऐवजी आपल्याला जी काही दुसरी ओळख आहे ती ओळख नोंदवण्याची सोय जी आहे ती सरकारी कागदपत्रांमध्ये असेल किंवा सार्वजनिक ठिकाणी ती नव्हती. तर ती असावी या दृष्टिकोनातनं त्या लोकांनी आंदोलन केली. तुम्ही पण आता बघितलं असेल बऱ्याच ठिकाणी आपल्याकडे तृतीयपंथी असं ह्याच्या आधी फॉर्म मध्ये वगैरे नसायचे पण आता आपण फॉर्म मध्ये बघतो ट्रान्सजेंडर आहे त्यांना ओळखपत्र पण मिळते. तर हा जो सगळा बदल आहे तो या अमेरिकेमध्ये जे LGBTQ यांची जी चळवळ झाली तर त्यातून आलेला आहे. तर असे हे इमर्जिंग ट्रेंड ह्या सगळ्या नवीन गोष्टी ज्या चालू आहेत अजून म्हणजे अरब स्प्रिंग, जनतेचे आंदोलन, सोशल मीडिया आणि सायबर सिक्युरिटी, LGBTQ आंदोलन. आता अमेरिकेमध्ये ट्रम्पचं सरकार आल्यानंतर LGBTQ ला ज्या काही सुधारणा झाल्या होत्या त्या सगळ्या रद्द करण्याच्या दृष्टीनं डोनाल्ड ट्रम्पचं धोरण आहे आणि त्या संदर्भात देखील येणाऱ्या काळात पावलं उचलली जातील असं ते त्यांनी निवडणुकीपूर्वी देखील सांगितलेलं आहे. तर त्यामुळं या मुद्द्यावरनं पुन्हा अमेरिकेमध्ये आंदोलनं होण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणात आहे. तर हे आपल्याला म्हणजे हे सगळ्या अशा गोष्टी आपण जो मगाशी
आपल्या आउटकम मध्ये दिलेलं होतं की येणाऱ्या काळात पण काय होईल त्याचा देखील तुम्हाला काहीतरी अंदाज वगैरे या अभ्यासातनं लावता येईल. हा, तर असं भविष्यात काय होतील ते आपल्याला पाहता येईल आता. हा, कुणाला काही शंका आहे? बोला. नाही सर, शंका नाही. ठीक. तर मॉड्यूल 4 चौथा जो घटक आहे तो आहे कॉन्टेम्पररी चॅलेंजेस अँड प्रॉस्पेक्ट्स. कॉन्टेम्पररी चॅलेंजेस म्हणजे समकालीन, आता समोर जे आपल्या समोर जगासमोर आपण ज्या जगात राहतो, ज्या काळात राहतो, त्या काळातले काही आव्हानं आहेत. हा, काही त्याच्यामध्ये काही गोष्टी होऊ शकतात. एकच सेकंड. तर आवाज येतोय ना माझा? चालू झाला ना आवाज? हा, तर आपण जे चर्चा करत होतो त्यानुसार आता चौथा जो घटक आहे कॉन्टेम्पररी चॅलेंजेस आणि प्रॉस्पेक्ट्स म्हणजे भविष्यकालीन आव्हानं किंवा काय भविष्यकालीन काही गोष्टी ज्या जगामध्ये होऊ शकतात, काही घडू शकतात, त्याची आपल्याला चर्चा याच्यातून करायची आहे. की पहिला मुद्दा आहे ग्लोबल हेल्थ क्रायसिस, कोविड. म्हणजे आपल्या सगळ्यांना माहित आहे, म्हणजे जसं आपण मगाशी समकालीन बद्दल बोलत होतो मी, या कोविडचे आपण सगळे समकालीन लोक आहोत. म्हणजे आपण सगळे त्या काळामध्ये त्या कोविड पासून इन्फेक्टेड झालेलो होतो. त्याच्यामुळं ज्या काही लॉकडाऊन वगैरे लागलं त्याचा आपल्यावर प्रभाव पडला. त्याच्यानंतर त्याचं जे काही आजारपण झालं, त्याचं नुकसान जे काही झालं ते सगळं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे. त्यासोबतच त्याच्यामुळं आर्थिक जे नुकसान झालं त्याची पण झळ आपल्याला बसलेली आहे. तर अशा पद्धतीचे ग्लोबल क्रायसिस जे आहेत ते कोविडच्या माध्यमातून आपल्याला पुढं आलेले दिसतात आणि अशा पद्धतीचे आणखी आजार जे आहेत ते येऊ शकतात का या दृष्टीने देखील आता लोकांनी सुरुवात केली आहे. मग कोविडचा नेमकं काय झालं कोविडच्या साथीच्या संदर्भात, त्यामध्ये जगानं त्याला कशा पद्धतीने रिस्पॉन्स दिला. मग जगातले सगळे लोक एकमेकांना सहाय्य करत होते का देश, काय स्वतःपुरतं पाहत होते. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते या आपल्याला याच्यातनं अभ्यासाला मिळणार आहे. बी पॉइंट आहे क्लायमेट चेंज अँड एन्व्हायरमेंटल कन्सर्न, फ्रायडे फॉर फ्युचर इनिशिएटेड बाय स्वीडिश स्टुडंट ऍक्टिव्हिस्ट ग्रेटा थंबर्ग. आता एक ग्रेटा थंबर्ग ज्या आहेत त्या एक स्वीडनच्या विद्यार्थिनी आहेत. तर त्यांनी या क्लायमेट चेंज म्हणजे जागतिक हवामान बदल आणि एन्व्हायरमेंटल म्हणजे जागतिक पर्यावरण संकट म्हणजे हवामान बदल आणि पर्यावरण संकट याच्या संदर्भातल्या काही गोष्टी ज्या आहेत त्याच्या संदर्भात या ग्रेटा थंबर्गनं पुढाकार घेऊन काही गोष्टी केलेल्या आहेत. तर त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यासोबतच हवामान बदल आणि पर्यावरण संकट हा नेमकं काय आहे तर त्याच्याबद्दल तो मुद्दा देखील आपल्याला समजून घ्यायचा आहे. म्हणजे जगामध्ये जे काही कार्बन मोनॉक्साईड वायूचं उत्सर्जन होतं त्याच्यामुळं जो ओझोनची पातळी आहे, जो ओझोन थर जो आहे त्याची जाडी जी आहे ती काय म्हणतात पातळ होत आहे किंवा दुर्बल होत आहे. आणि त्यामुळं काय आहे की सूर्याची अतिनील किरणं जी आहेत ती आपल्या पृथ्वीवर येत आहेत आणि त्यामुळं पृथ्वीचं वातावरण जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. आता या वातावरणाच्या वाढीमुळं आपल्याला असं बघतो की आपल्याला ध्रुवीय प्रदेश जो आहे तिथे जे कायमस्वरूपी बर्फाळ प्रदेश आहे तिथला बर्फ वितळू लागलेला आहे.
आणि त्या बर्फ वितळण्यामुळं समुद्राची पातळी वाढून समुद्र किनारे असलेले जे प्रदेश आहेत जगभरातले ते प्रदेश पाण्याखाली जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. त्यासोबतच हवामानाच्या बदलामुळं आपण असं बघतो की वातावरणात टेम्परेचरची हे बदलल्यामुळे काही जुने आजार किंवा नवीन आजार जे आहेत ते समोर येताना दिसतात. त्यासोबतच अचानक येणारी वादळं, पाऊस, अचानक बेमोसमी पाऊस किंवा दुष्काळ या गोष्टी ज्या आहेत त्या हवामान बदलाचा परिणाम स्वरूप घडत आहेत. तर या सगळ्या गोष्टींची माहिती जी आहे ते आपल्याला या टप्प्यातनं या मुद्द्यातनं घ्यायची आहे. आता तिसरा आणि शेवटचा मुद्दा आहे तो प्रॉस्पेक्टच्या अर्थाने आहे. काय येणार आहे भविष्यात? तर त्या संदर्भात आर्टिफिशियल इंटेलिजन्सची चर्चा आपण सगळेजण ऐकतोय. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिम आणि इंटेलिजन्स म्हणजे बुद्धिमत्ता. तर ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आहे ते जगावर काय प्रभाव पडणार आहे? जगातल्या लोकांच्यावर त्याचा काय प्रभाव पडणार आहे? कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळं अनेक कामं ज्याला मनुष्यबळ लागत होतं, त्या मनुष्यबळाची आता आवश्यकता राहणार नाही. तर त्यामुळे अनेक लोकांचे रोजगार जाण्याची शक्यता आहे. पण काही वेळा असं आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे समजा आपल्याला आपण 3 ते 4 अंकी संख्येचा गुणाकार, भागाकार हे आपण कागदावर सोडवू शकतो. साधारण सर्वसामान्य गणित शिकलेला सर्वसामान्य व्यक्ती पण 3 अंकीपर्यंत वगैरे हे सगळं करू शकतो. पण त्याच्या पुढचं जे आहे ते आपल्याला बऱ्याचदा मोठे गणितज्ञ त्यासाठी लागायचे किंवा फॉर्म्युले लागायचे. पण ज्यावेळी कॉम्प्युटर आला तर अशा पद्धतीच्या बेरीज, वजाबाकी, गुणाकार, टक्केवारी काढणं हां, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कॉम्प्युटरमुळे खूप वेगवान पद्धतीनं होऊ लागल्या. ज्या मनुष्याला शक्य नव्हत्या त्या कॉम्प्युटरच्या माध्यमातून शक्य होत होतं. तशाच पद्धतीनं आर्टिफिशियल आता त्याच्यात फक्त तुम्ही डाटा टाकून त्याच्यावर प्रोसेस करत होतो आपण. पण एआय मध्ये काय होतं, तुम्हाला तो प्रोसेस करण्याच्या आधी काय विचार करायचा तो विचार देखील आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं जे सॉफ्टवेअर असतं ते स्वतः करतं. त्यामुळे माणसाची विचार करण्याची, त्याचं आकलन करण्याची, विश्लेषण करण्याची जी शक्ती आहे त्याचा पण उपयोग राहणार की नाही हा प्रश्न आता या आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळं निर्माण झालेला आहे. तर एक मोठं चॅलेंज किंवा चॅलेंज तर आहे त्यासोबत एक मोठी अपॉर्च्युनिटी जगासमोर आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून उभी राहिलेली आहे. त्याचा एक अभ्यास आपल्याला या पेपरच्या माध्यमातून करायचा आहे. तर असा हा सगळा तुमचा पेपर आहे. तर तुम्हाला काही शंका वाटत असतील तर या पेपरच्या संदर्भात तर मला तुम्ही विचारू शकता. बोला काही शंका आहेत? बोला. सर हा बोला. शेवटचं जे तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स सांगितलं कृत्रिम बुद्धिमत्ता बर. त्याच्या संदर्भात मला सांगावं वाटेल की फायदे जसे आहेत तसे त्याचे तोटे आहेत. म्हटलं बेरोजगारी, हो. दुष्काळ अशा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये पण नोट डाऊन करता येऊ शकतात. म्हणजे याच्यासाठी अभ्यासाची आवश्यकता नाही सर. आपण सध्या काय घडतंय त्याच्यावर आधारित आपण लिहू शकतो त्याच्याविषयी. हो अभ्यासाची आवश्यकता आहे की तो पण अभ्यासच आहे. नाही नाही तसं म्हणत नाही सर. आपल्याला आलेले अनुभव आता एआय आपल्याला काय फायदा करायला आहे किंवा त्याच्यामुळे क्राईम सुद्धा वाढलाय. सायबर क्राईम असू दे किंवा इतर ठिकाणी त्याचा वापर कसा चाललाय. तर ते गिबली आर्ट म्हणून आले बघा सर. त्या आर्ट मध्ये सुद्धा लोक स्वतःला कार्टून बघायला लागले. पूर्वीच्या काळी कसं असायचं की कार्टून म्हटल्यावर लोकांना वाईट वाटायचं आणि आता स्वतःलाच लोक त्या कार्टून मध्ये बघायला लागलेत. म्हणजे ही वेगळी गोष्ट आहे ना सर एआयच्या नाही माध्यमातून दोन लोकांना. गोष्टी आहेत त्याच्यात. नाही माझं मत त्याच्याबद्दल वेगळं आहे. कार्टून ज्यावेळी आपण म्हणतो की नाही त्याचे 2 अर्थ होतात. एक थोडं इमॅजिनेटिव्ह पद्धतीनं चेहऱ्याला आकार देणं, रंगकाम रंगवणं हा अशा पद्धतीने झालं. आणि कार्टून जे दुसरं एक असतं ते व्यंगात्मक असतं. व्यंगात्मक कार्टून असतं की नाही. म्हणजे बाळासाहेब ठाकरे वगैरे जे काढायचे किंवा राज ठाकरे वगैरे काढतात की नाही. व्यंगचित्र किंवा आर के लक्ष्मण नावाचे एक चित्रकार होते टाइम्स ऑफ इंडियाचे. ते व्यंगचित्र काढायचे. त्याच्यातनं समाजातलं व्यंग किंवा व्यक्तीतलं व्यंग किंवा व्यवस्थेतलं व्यंग ते दाखवायचे.
तर लोकांना ते व्यंग आवडायचं नाही. कार्टून आवडायचं नाही याचा अर्थ ते आवडत नव्हतं. अशा पद्धतीनं त्यांचं चित्र कुणी काढलेलं त्यांना आवडलं असतं, पण तशी सोय नव्हती. कुणातरी आर्टिस्टकडनं ते काढावं लागत होतं. हं. पण आता ते कसं आहे, की आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने स्वतःला पाहणं आणि दुसरा आपल्याला कसा दाखवतोय, त्याच्याबद्दलची उत्सुकता आणि दुसरा आपल्याला कसा दाखवतोय हे लोकांना दाखवायची उत्सुकता. तर या सगळ्या पोटी हे सगळं घडतंय. ठीक तेच आहे. सर. दिसतंय छान पण त्याच्या पाठीमागे पण काहीतरी दुष्परिणाम असू शकतात ना सर? आणि दुष्परिणाम म्हणजे कसं आहे बघा, तुमचा पेगासस नावाचं सॉफ्टवेअर आहे, ती तुमची सगळी वैयक्तिक माहिती जी आहे, ती तुमच्याकडनं काढून घेते. बरोबर आहे. तुमचं जे Facebook वापरता तुम्ही, Twitter वापरता, किंवा कुठले ॲप्स वापरता, त्याच्यातनं तुम्हाला काय आवडतं, कुठले व्हिडिओ तुम्ही YouTubeवर बघता, म्हणजे खाण्यापिण्याचे व्हिडिओ बघता का, की मारामारीचे व्हिडिओ बघता, की सांस्कृतिक व्हिडिओ बघता, की देवदेवतांचे व्हिडिओ बघता. त्या हिशोबाने तुमच्या आवडीनुसार ते व्हिडिओ तुम्हाला दाखवले जातात. त्याचे सजेशन्स तशा पद्धतीने येतं आणि तुम्ही हे जे करता की नाही, त्याच्यावर तुमचा नेमका कल काय आहे? कुठल्या गोष्टी तुम्हाला आवडतात? म्हणजे समजा आता मी स्वयंपाकाचे व्हिडिओ बघतो. मला स्वयंपाक करायला खूप आवडतं असं समजा. मला आवडतो आणि ते करत असताना मी काय करतो, की वेगवेगळ्या पद्धतीची भांडी जी आहेत, ती मला कसली आवड बघतो. म्हणजे मी उदाहरण सांगतो तुम्हाला कसं होईल. की मी स्वयंपाकाचं बघतो. मी त्याच्यामध्ये समजा मी बिर्याणी कशी बनवायची किंवा मसाले भात कसा बनवायचा आणि तो एखाद्या पसरट पद्धतीच्या भांड्यात मला बनवावा लागतो. मी त्याची बिर्याणीचे व्हिडिओ बघत असेल, तर त्यात तुम्हाला काय होतं, की एखादा व्हिडिओ येतो, की ज्याच्यामध्ये तांब्याचं असं पसरट भांडं असतं किंवा एखादं मातीचं कंपनीचं भांडं असतं, माती कंपनीनं बनवलेलं किंवा एखादी डेग असते स्टीलची भारी कंपनीची डेग असते. ते वापरून बनवणाऱ्यांनी व्हिडिओ बनवलेले असतात आणि त्याच वेळी तुम्ही ज्यावेळी तो व्हिडिओ बघत असता, तर तुमच्या बाजूलाच ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये तशा पद्धतीची डेग ऑनलाईन खरेदी करण्याची जाहिरात आलेली असते किंवा तो पितळेचा जो पसरट भांडं असतं भात शिजवण्याचं, त्याची जाहिरात तिथं आलेली असते. अशा पद्धतीने तुमचं माइंडसेट जे आहे ते तयार करणं, त्याचा वापर म्हणजे तुम्ही बिर्याणी बनवण्याचं बघताय, पण तुम्ही त्याच वेळी बिर्याणीसाठी भांडं पण खरेदी करायचं तुमचं मत होतंय. हां, तर हे जे दृष्टिकोन आहे, तर हा तुमच्या सगळ्या माहितीचा वापर जो आहे, तो या सगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून होत असतो. येतं लक्षात? हा दुष्परिणाम आहे. आपण नको असलेल्या खर्चात पडतो. अजून कुणाला काही शंका आहे? सर शंका असं काय नाही. फक्त शेवटचं एक पुस्तक आपलं राहिलं होतं ते विचारायचं आलेलं होतं. आहे. हेच पुस्तक आलंय का होतं सर? राहिलेलं. ओके सर. ओके सर. थँक्यू. हं. हां सर. तुम्ही सगळ्यांनी ज्यावेळी तुम्ही स्टडी सेंटरकडनं इकडं पुस्तक घ्यायला याल, तुम्ही जर आधीची पुस्तकं अभ्यास केंद्रातून घेतली असतील, तर अभ्यास केंद्राचा सही शिक्का आणि आधी घेतलेल्या पुस्तकांची नावं आणि उर्वरित पुस्तकं विद्यापीठातून मिळावीत असा शेरा घेऊन यायचा. जर समजा तुम्ही स्वतः येऊन इथनं पुस्तकं घेऊन गेला असाल, तर तुम्हाला त्या कन्झ्युमर स्टोर्सने एक पांढरी पावती दिलेली असते. ती पांढरी पावती न चुकता घेऊन यायची. त्या पांढऱ्या पावतीवरच पुस्तकं तुम्हाला मिळतील. ठीक हो आहे? सर. पांढरी पावती दिली हा. ओके सर. ती घेऊन तुम्ही कन्झ्युमर स्टोर्सला थेट जावा. काही problem नाही. ठीक आहे? अजून कुणाला काही शंका आहेत? चला. ठीक आहे. मग कुणाला काही शंका नसतील तर आपण थांबूया. बोला कोण बोलणार आहे का? अनिल बोला. नाही, काही शंका नाही. बरं. ठीक आहे. मग आपण थांबूया. तुम्ही सर्वजण या संपर्क क्षेत्रामध्ये जॉईन झालात. त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार. धन्यवाद.